नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना समृद्धी साडी आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण वन टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्याच्यासाठी आपली ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, छाती आहे 32 इंच आणि कंबर आहे 28 इंच. बाहीची उंची आहे 4 इंच, दंडघेर आहे 12 इंच आणि ब्लाऊजचा बॅकनेक आहे आपला 9 इंच आणि फ्रंट नेक आहे 6 इंच. आपण दिलेली जी मापे आहेत ते आपण अस्तावर टाकून घेऊयात. त्याच्यासाठी आपल्या ब्लाऊजची उंची जी आहे 14 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिळवला आहे आणि 15 इंचावर आपण हे मार्किंग केलं आहे. आता शोल्डर हे आपले बॅकनेकवर अवलंबून असतं. तर आपला बॅकनेक आहे 9 इंचाचा, तर त्याच्यासाठी आपण शोल्डर घेतले आहेत 5.25 इंच आणि मुंडा खोली घेतलेली आहे 5.5 इंच. तर जिथं मुंडा खोली आली ते आपण अगोदर शोल्डर इतकं आहे का ते चेक करून घेऊया आणि त्या मुंडा खोलीच्या लाईनवर आपण छातीचा चौथा प्लस 2 इंच टाकूयात आणि खाली कमरेचा चौथा प्लस 2.5 इंच टाकूयात. ते आपण अशी लाईन आखून घेऊयात कमरेपासून छातीपर्यंत आणि छातीचीही लाईन आखून घेतलेली आहे. तर आता आपण मुंड्याचा जो आकार असतो बॅक आणि फ्रंट तो देणार आहोत. त्याच्यासाठी आपण इकडे मध्य काढून घेतला आणि इथून 1 इंच पुढच्या मुंड्यासाठी आणि 1.25 इंच ते 1.5 इंच मागच्या मुंड्यासाठी हे आपण मार्किंग करून घेऊयात. आणि खाली छाती लाईनच्या तिथे आपण खाली थोडंसं क्रॉस केलेलं आहे, थोडासा आकारामध्ये घेतलेला आहे. अगदी 1/2 इंच खाली गेलोय आपण. हे दोन्ही आकार आपले देऊन झालेत. आपण आता बॅकचा गळा 2.25 इंचावर मी मार्किंग केले आणि उंची जी आहे गळ्याची ती 9.5 घेतलेली आहे. म्हणजे शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच दाबला जाईल आणि असा हा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर हा गळ्याचा आकार तुम्हाला पाहिजे तसा आकारामध्ये छोटा मोठा या प्रमाणे आपण घेऊ शकतो. तर हा मी नॉर्मलच घेतलेला आहे, जास्त ब्रॉड नाही घेतलेला. आता आपण हे कटिंग करून घेऊयात आणि बॅक साईडच्या मुंड्यापासूनच कटिंग करायचं. फ्रंटचं आपण वेगळं कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपण बॅकवरूनच आपण फ्रंट काढणार आहोत. त्याचा आणि 2 इंच मार्जिन सोडून मध्य घ्यायचा आणि आपला जो बॅकचा टक्स आहे तो आखून घ्यायचा. तर हा अर्धा इंचाचा आहे, त्याचं असं मार्किंग करून घेतलं आणि उंचीला हा 4-4.5 इंच, जसा तुमचा बॅकचा नेक आहे त्याप्रमाणे हा 4-4.5 इंचावर येईल. तर हा आपल्या उंचीमध्ये बसत नाही असं, तर आपण असा हा आडव्यामध्ये ठेवूयात. थोडासा इथे कपडा क्रॉस आहे, त्या बाजूला आपण हे गळ्याचं मार्किंग करणार आहोत. आपला हा गळा पुढचा कट होऊन जातो. आपण बॅक साईडवरूनच फ्रंट साईड काढणार आहोत. त्याच्यासाठी मी हे 1.25 इंच जास्तीचं घेतले, पण हे कमरेला मी कमी नाही घेतलेलं. जे छातीला घेतले तेच सरळ लाईन आखून घेतलेली आहे. आता हा फ्रंटचा गळा आपला 6.5 इंचावर आपण मार्किंग केलेला आहे आणि कमरेच्या बाजूला खाली आपण हा 1 इंच 1 ते 1.25 इंच जास्त घेतलाय आणि हे छातीचा 10वा म्हणजे जो आपला फ्रंटला जो टक्स येणार आहे तो छातीचा 10वा प्लस अर्धा इंचावर हे मार्किंग केलेलं आहे. तर हे आपण आकारात जोडून घेऊयात हे मार्किंग केलेलं आणि इकडे गळ्याच्या बाजूला मार्किंग करून घेऊया आणि आकार देऊन घेऊया. तर आपण हा मुंड्याचा आकार द्यायचा राहिला, आपण तो आकारही देऊन घेऊया म्हणजे कटिंगला सोपं जाईल. हे बघा, मी गळ्याच्या बाजूला इकडे पण 1/2 इंच जास्त घेतलं आणि हा फ्रंटचा मुंड्याचा आकार आहे तो देऊन घेऊयात. तर हा आकार आपण कटिंगमध्ये आता नाही कट केला तरी चालेल, आपण तिथे टक्स घेणार आहोत. तुम्ही तिथे टक्स घेणार नसाल तरीही
कट करू शकता तरी, पण आपण हा टक्स घेणार आहोत. हा फ्रंटचा गळ्याचा आकार जसा पाहिजे तसा ब्रॉड घेऊ शकतो आपण. तर हा मीडियमच घेतलेला आहे आणि हे 1/2 इंच बघा गळ्याच्या बाजूला जास्त घेऊन ते कमरेकडे मी तिरप्यामध्ये जोडलेला आहे. आपला हा सिंगल टक्स ब्लाउज आहे. तर हा टक्स घेण्यासाठी आपण शोल्डर पासून मार्किंग करणार आहोत. तर आपले टक्सची उंची आहे 10.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून मी 11.5 मार्किंग केलं आणि इकडे मी छातीचा 10 + अर्धा म्हणजे हुकच्या बाजूला आणि तसंच खाली मार्किंग करून घेतलं आणि हा टक्स मी 1 इंचाचा घेतलेला आहे. बघा हे असं हा सिंगल टक्स आपला असा येईल. तर आपण हा टक्स छाती साईजनुसार हा वाढतो. आता आपण हे गळ्याचं कटिंग करून घेऊया फ्रंटच्या आणि हे कमरेचं असं आकारामध्ये. टक्स मारल्यानंतरही तुम्हाला थोडंसं फिनिशिंग द्यावं लागणार आहे खाली. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. इकडे आपण हे अगोदर आपण एकमेकावर ठेवून दोन्ही फ्रंट आणि बॅक एकमेकावर ठेवून व्यवस्थित चेक करून घेऊयात. बघा हा व्यवस्थित आलेला आहे. तर हा थोडासा कोपरा वरती दिसतो आपल्याला गळ्याच्या शोल्डरला. खालून हे थोडासा आकारात कटिंग करून घेऊयात आणि कमरेच्या टक्सचं मार्किंग करून घेऊयात फ्रंटच्या. आता याच्यामध्ये आपण हा सिंगलच टक्स मारू शकतो किंवा इथे आपण हे 1.25 इंचावर मार्किंग करून हुकच्या बाजूला इकडे आपण कमरेच्या बाजूला क्रॉस 1.25 इंच आणि वरती 1.25-2 इंचावर असं टक्स मारू शकतो. त्याचंही फिटिंग छान येतं किंवा एक सिंगल मारला तरी छान येतं. तर हे मार्किंग करून घेऊयात. आपल्याला हे टक्स मारायचे आहेत म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे. मला कस्टमरने तसे सांगितलं आहे म्हणून मी टक्स मार्किंग करून घेते. तर हे म्हणजे मुंड्यातला आहे टक्स तो आपण 1/2 इंचाचा घेतलेला आहे. बघा हे कटिंग मी मुद्दामून जास्तीचं केलेलं होतं मुंड्याचं. म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला नव्हता मी. थोडंसं जास्तीचं कटिंग केलं होतं. कारण हे टक्स घेतला तर आपला मुंडा अजून खाली येईल. खोल जास्त कट होईल. बॅकचा गळा त्याचंही कटिंग करून घेऊयात. मी अस्तर जोडल्यानंतर कटिंग केलं तरीही चालेल. आता बघा हा थोडासा कॉर्नरवर निघतो शोल्डर पासून गळ्याच्या बाजूला. तर तो मी असा तिरपा कट करून घेतला म्हणजे आपला गळा लूज होणार नाही. आपलं हे बॅक फ्रंटचं कटिंग झालेलं आहे. आता आपण स्लीवचं कटिंग करूयात. तर आपली स्लीवची उंची जी आहे ती 4 इंच आहे. आपण घडी घालून घेऊयात. आता ही घडी घालताना आपण छातीचा 1/4 + अर्धा इंच घेतो. कारण आपण मार्जिन ब्लाउजचं जे मार्जिन ठेवलंय तो 2 इंचाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच जास्तीचं घ्यावं लागेल. जर तुम्ही ब्लाउजचं मार्जिन 1.5 इंच ठेवलं असेल तर छातीचा 1/4 घेतला तरी चालेल. बाहीची उंची 4 आहे. त्याच्यामध्ये 1 टाकून 5 वर मार्किंग केलं आहे. तर या बाजूला असं मध्य काढून घेऊयात. तर आपला 2.5 इंच आलं. तर हे 2.5 आपण या बाजूला घेऊ शकतो. पण तुम्ही तरीही कस्टमरला विचारा की तुम्हाला हे मुंड्याच्या बाजूला खाली किती स्लीव्ज खाली आली पाहिजे. तर माझ्या कस्टमरने 1 इंच आली पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यामुळे मी हे 1 इंच स्लीवचे आणि 1/2 इंच मार्जिनचं असं मार्किंग केलेलं आहे. म्हणजे ते अर्ध्यापेक्षा कमी आलेलं आहे. तर समजा हे बाहीची उंची तुमची जर कमी असेल तरच हे लागू पडेल याला. आता बघा हे क्रॉस लाईन आखून घेतली. त्याचे 4 भाग समान केले मी आणि एकदम मधला जो भाग आहे तिकडे वरच्या साईडला अर्धा इंच
इकडे पाव इंच आणि इकडे वरच्या मुंड्याकडे पण पाव इंच. तर हे अशी क्रॉसमध्ये अर्ध्या इंचाला मार्किंग करून घेतलं आहे आकारामध्ये. आणि दंडघेर जो आहे आपला 6 आणि मार्जिन 2 याचं मार्किंग करून घेतलं. आणि इथे बघा आता हा 1 इंच, हा 1 इंच आणि अर्धा इंचाचं हे जोडून घेतलं. आणि नंतर हे पाव इंच मधला पॉइंट क्रॉस केला आणि वरचं जे पाव इंच होतं त्याच्यावर हा आकार दिला. एकदम हा फिश सारखा आकार आलेला आहे. एकदम निमुळता वरच्या साईडला आणि खालच्या साईडला वरच्या बाजूने निमुळता. हे एकदम व्यवस्थित आकारामध्ये बसतं अशा प्रकारची कटिंग. हे कटिंग करून घेऊयात आणि मुंड्याच्या जो मुंड्याला पुढचा भाग सुईचा जोडला जातो म्हणजेच हे फ्रंटचं कटिंग करून घेतलं आपण. बघा हा कसा आकार आलेला आहे आपला. असा आकारात कट झालं पाहिजे आपलं कापड स्लीव्हजमध्ये. म्हणजे एकदम व्यवस्थित फिटिंगला येईल. तुम्हाला कुठेही चुन्या वगैरे स्लीव्हजमध्ये येणार नाही. बघा हे अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा कमी दोन्ही साईडला जाईल माझं आणि 1 इंच शिल्लक राहील. मला हे स्लीव्ज मी कशी बसते ते दाखवते. हे बघा हे पाव इंच आपला इथे फोल्ड होईल. आता बघा हे स्लीव्ज मी तुम्हाला जोडून दाखवते. शोल्डरचं आपलं सोडून मार्किंग ही बाही आपण अशी आकारात बसवूया. बघा एकदम व्यवस्थित बसलेली आहे. अजिबात कमी जास्त झालेली नाही. या पद्धतीचं आपण कटिंग करून आपलं ब्लाउज एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये शिवू शकता. आपले हे बॅक आणि फ्रंट आणि स्लीव्ज याचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. एकदम व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. तुमचे काही याबाबतचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. फ्रंट आणि बॅकचा हा आपला मुंड्याचा आकार तुमच्या लक्षात येईल. बघा फ्रंटचा थोडा खोल आहे, बॅकचा बाहेर आहे थोडा. आणि ही स्लीव्ज. अशाच प्रकारचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी समृद्धी साडी आणि बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढं व्यवस्थित कटिंग कराल ना तेवढं तुमचं फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार आहे ब्लाउज शिवताना. आता बघा इकडे आम्ही टक्स घेते पाव इंचाचा, त्याच्यामुळे हे आपलं तुम्हाला फ्रंट थोडासा जास्त वाटतो. हा इथे एक आपला टक्स येईल. अशा प्रकारे आपल्या ब्लाउजचं कटिंग पूर्ण झालेलं आहे.